जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये रात्री 12 वाजता उपोषणाला बसणार आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने मराठा बांधव आज अंतरवाली सराटीमध्ये आलेला आहे, त्यामुळे अचानक एवढी संख्या वाढली। पण जे अंतरवाली सराटीमधले आपले मराठा बांधव आहेत त्यांनी रात्री 10:30-11 वाजल्यापासून जे आहे येणाऱ्या मराठा बांधवांसाठी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करायला सुरुवात केलेली आहे। गावातले जे तरुण मराठा बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या सर्व मराठा बांधवांसाठी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी होत आहे। मित्रांनो, पाटील उपोषणाला बसणार म्हणल्यानंतर लगेचच संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये एकत्रित येत आहेत आणि त्यामुळे आपले जे अंतरवाली सराटीतील जे मराठा बांधव तरुण वर्ग जो आहे या सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेता की आता इतक्या उशिरा लोकांचं जेवण वगैरे लोक उशिरा पोहोचत आहेत आणि पाटलांना विनंती करत की पाटलांनी उपोषणाला बसू नये। संख्या एवढी वाढली अचानक की जेवणाची व्यवस्था कुठून येणार नव्हती। हे गावातील जे आपले मराठा बांधव आहेत तरुण मंडळ यांच्या लक्षात आलं आणि त्या क्षणी सर्वांनी या मुलांनी मिळून ठरवलं की आपण येणाऱ्या लोकांसाठी आज रात्री जेवायची व्यवस्था काहीतरी जेवण जवळ 12-1 वाजता तयार होईल, पण यांनी हे मनावर घेतलं आणि आता ह्या ठिकाणी जेवण सुरू आहे। खरंच अंतरवाली सराटीचे जे उपकार आहेत मराठा समाजावर, ते मराठा समाज जसं जरांगे पाटलावर प्रेम करतं तसंच अंतरवाली सराटीवर सुद्धा प्रेम करतं आणि इथल्या मराठा बांधवावर सुद्धा तेवढंच प्रेम आहे। त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत। धन्यवाद। एक मराठा, लाख मराठा, 6 कोटी मराठा।